पाहायला मिळालं। मग 57 धाव्यांची खेळी राहिले। एक अष्टपैलू खेळ आपण पाहिला मग गोलंदाजी आणि फलंदाजी मध्ये जुनेद किरकिरे। तर मी विनंती करतोय जालिंदर शेवाळे साहेब त्याचप्रमाणे मजर सिद्दीक आणि राहिल नागोडकर साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपला शुभ हस्ते प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे। पुढचा मॅच आपण पाहणार आहोत जिकडे तच्चू टायगर आणि प्रत्येक मॅच साठी मॅन ऑफ द मॅच म्हणून इथे आम्हाला जे ट्रॉफ्यास पुरस्कृत केलं सन्माननीय वासिफ तौसिफ येरुडकर यांच्या माध्यमातून। आणि आपला प्लीज आपण लाईनअप मध्येच यायचं आहे। आपली शिस्त आपले डिसिप्लिन आपण दाखवायचे आहेत। मी विनंती करतोय मॅन ऑफ द मॅच प्लेयर ऑफ द मॅच जुनेद किरकिरे। 57 धाव्यांची खेळी, 2 षटक हाताळत असताना त्यांनी विकेट मात्र प्राप्त केले गेल्यात 2 विकेट। एक अष्टपैलू कामगिरी जी यांची आपण पाहिलीत। तर मी जुनेद किरकिरे यांना विनंती करतोय आपण या ठिकाणी यायचं आहे जिथे आमचे मान्यवर उपस्थित राहिलेत प्रेझेंट दिसते बॉक्स मध्ये। हॅलो चेक आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जुनेद पहिल्याच मॅच मध्ये दुआदार खेळी ती जुनेद नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये सकाळच्या सत्रामध्ये घोंगावताना आपल्याला पाहायला मिळालं। मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे। जुनेद थोडंसं 2 शब्द। जुनेद थोडासा कमी बोलतो मित्रांनो, त्याच वेळी आपण एक सन्मान करतोय या स्पर्धेसाठी एक गोड आवाज आणि आम्हा युवा समालोचकांना प्रेरणा देणारे अर्थात आमचे गुरुवारी अर्थात प्रदीपजी भोईर सरांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। शाकीरजी मारकर यांच्या शुभ हाताने हा सन्मान आपण करतोय की समालोचन क्षेत्र म्हटलं ना की सिनियर समालोचक आले आणि सिनियर समालोचक म्हणजे प्रदीपजी भोईर सर आणि आमच्या समालोचन क्षेत्रामध्ये फार महत्त्वाचे योगदान त्यांचं देखील राहिलंय। कुठेही स्पर्धा असू द्या, मग कशा स्पर्धा कव्हर करायच्या या साऱ्या गोष्टी त्यांच्या माध्यमातून नेहमीच आम्हाला मार्गदर्शन केलं जातं। धन्यवाद सर, तुमचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक मनपूर्वक स्वागत। दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी आपण इथे यायचे आहेत। जर आले नाहीत तर मग आयोजक तच्चू टायगर्स इथे तज्जुबाई आहेत स्वतः ऑनर्स आणि उमेरा 11 आपला 12 प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे। नक्कीच दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी पोहोचलेत। कॉम्बॉक्स मध्ये होते वझल जिथे आपण सर्वांना ज्या आवाजाने सातत्याने भुरळ पाडले। मग आपण पाहिलं तर त्यांचा प्रवास मग जिथे खऱ्या अर्थाने निवी गावापासून सुरुवात झाली ना आज सातत्याने संपूर्ण रोहा तालुका नाही तर रोहा तालुक्याच्या बाहेर मग रायगडमध्ये देखील सातत्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळत असतो। तर या आवाजामध्ये करूया बदल जिथे नरजी शीत यांचा आवाज आपल्या समोर आता मात्र ऐकायला मिळणार आहे। त्याच वेळी जे आपण पाण्याची व्यवस्था बघतोय, जे GR आपल्याला पुरस्कृत केले गेलेत अर्थात अरबाजी सिद्दीकी मरूम यांच्या माध्यमातून हे पुरस्कृत केले गेले, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक मनपूर्वक स्वागत। आणि त्याच वेळी जे बिस्लरी बॉटल आपण पाहतोय ते मजर सिद्दीकी यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आले, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत। ओल्टो कंबॉक्स जिथे आम्ही तुम्हा सर्वांच्या समवेत जोडला गेलोय। मित्रांनो, रोहा तालुका आणि मोहल्ला म्हटला ना की त्यानंतर मला एक गोष्ट आठवते, ती म्हणजे अनिकेत भाई लीग पर्व पहिले आणि तिथे मला मिळालेलं प्रेम, ज्या गोष्टीमुळे मला प्रेम मिळालं एकदा सगळ्यांनी बोलायचं आहे, चांगल्या बोले तिकडे आवाज थोडासा चांगल्या बोले। याच गोष्टीनं मला प्रसिद्धी रोहा तालुक्याने दिली। चला मैदानाच्या आतमध्ये वळूया। मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला सामना, एका बाजूला तज्जू टायगर तो प्रथम क्षेत्ररक्षण करतोय, त्याच्या समेत असलेला
उमेरा 11 हा संघ आपल्याला प्रथम फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंड वरती आपण फैजानला पाहतोय, त्याच्या साथीला तुषार. ही सलामीवीराची जोडी मैदानाच्या आतमध्ये. आज एक रोहा अष्टमी मोहल्ला प्रीमियर चॅम्पियन लीग म्हणून ही स्पर्धा आपण कव्हर करतो. या स्पर्धेमध्ये अगदी लाख मोलाचं योगदान रवींद्रजी चाळके सरांचं राहिलंय. आज या शहराला एक चांगले असोसिएशन निर्माण करण्याचं स्वप्न त्याने घेतलं आणि त्या स्वप्नांचं पुरेपूर आपल्याला या वेळेस फायदा होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचं देखील पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये स्वागत करूया. पहिलाच बॉल सलीम मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस सुद्धा पहिल्याच बॉल वरती एक या आकड्याने धावसंख्येचा श्री गणेशा होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सलीम सिद्दीक म्हटलं ना की अनिकेत भाई लीग मला नेहमीच आठवते, कारण त्याचा खेळ त्या स्पर्धेमध्ये खूप चांगला राहिला होता. नाईटची टुर्नामेंट होती, परंतु नाईटच्या टुर्नामेंट मध्ये जी मजा आम्ही केली ना, त्यापेक्षा जास्तीची मजा या स्पर्धेमध्ये आपण करणार आहोत. सगळ्या खेळाडूंना एकत्र आणण्याचं स्वप्न आज साऱ्या आयोजकांना केलं, त्यांचं देखील सन्मान करूया. पहिलाच बॉल आला, एक धाव आली. दुसऱ्या बॉल वरती सुद्धा एकच धाव आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या एकने वाढली, 2 या आकड्यावरती धावसंख्या. पुढचा बॉल स्ट्राईक एंड वरती फैजान लिडिंग एज बॅक टू द बॉलर. नाहीये लॉंग स्टॉप रिझन मध्ये फलंदाज चांगल्या पद्धतीने खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पार चौकार. थँक्यू डीसी. त्याच वेळी कॅश प्राइज आलं या ठिकाणी फैजान दर्जेसाठी 6च्या हॅट्रिक साठी. उसामा माफ करून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. या संधीचं सोनं करावं लागेल. पुढचा बॉल ओ स्टेर केलाय. फाईन लेग रिजन मध्ये प्रोटेक्शन नाहीये त्या ठिकाणी. चेंडू दन 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 करत सीमारेषा पार चौकार. अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते, जिथे खूप चांगला खेळ लागोपाठच्या 2 बॉल वरती 2 चौकार लगावण्याचा विक्रम आपल्याला पाहायला मिळाला. अर्थात फैजान चांगल्या पद्धतीने खेळ, त्याने 3 चेंडू स्पेस केले. 3 चेंडू मध्ये 300च्या स्ट्राईक रेटनं 9 या आकड्यावरती तो खेळतोय. पुढचा बॉल कशा पद्धतीनं. यावेळेस सुंदर चेंडू, परंतु पंचाने त्या चेंडूला दंडित केले आहे. नियम क्रमांक 22 पुन्हा एकदा लागला गेला. धावसंख्या 1ने वाढेल. धावफलकावरती धावा 11 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 11 अशी धावसंख्या. खूप चांगला खेळ आपल्याला दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. यावेळेस मोठा फटका मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला. एक धाव घेतली. दुसरीचा देखील प्रयत्न केला गेलाय. धावसंख्या पुन्हा एकदा 2 ने वाढली. धावफलकावरती धावा 13 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 13 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. काय खेळ चालू आहे. अगदी पहिला सामना आपण पाहिला. पहिल्या सामन्यामध्ये तब्बल 114 धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या सामन्याला सुरुवात झाली, त्यामध्ये आपण जुनेदला पाहिलं. अगदी चांगल्या पद्धतीने फलंदाजी करत असताना इथे काय घडतंय. पंचांचं बोट आकाशाकडे आलंय, परंतु निर्णय येणं बाकी आहे. प्रत्यक्षात काय घडेल हे पाहावं लागेल. दोन्ही पंच चर्चा करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. निर्णय अजून सुद्धा पेंडिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा निर्णय काय येतोय हे देखील पाहावं लागेल. नोट आउटची सांगता आपल्याला पाहायला मिळते, जिथे पंचांच्या भूमिकेमध्ये आपण तसं पाहिलं तर सचिन माळे आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम आपण तसं पाहिलं तर डॉट चेंडूची सांगता आली. सचिन माळे मलखमवाडी या गावाला बिलॉंग करणारे हे पंच आपल्याला पाहायला मिळतात. आणि धाटाव गावचा सुपरस्टार अर्थात निलेशजी मस्कर सर सुद्धा आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धावा 13 या आकड्यावरती, जिथे पहिलं षटकाचा खेळ देखील संपला गेलाय. दुसरं षटक टाकण्यासाठी निहाद मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. निहाद मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक टाकण्यासाठी तो
हजर झालाय त्याची कशी गोलंदाजी होईल हे देखील पाहावं लागेल. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये गोलंदाजांवरती सत्याच्या घडीला खूप मार पडलेला आपल्याला नेहमीच पाहायला मिळालं, जे पहिल्या सत्रामध्ये आपण पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं. परंतु यावेळेस तो दृश्य आपल्याला पाहायला मिळेल का? क्रिकेटचा खेळ संघर्षाचं मैदान आणि या संघर्षाच्या मैदानामध्ये तुम्हाला हा संघर्ष करावा लागेल. आज तसं पाहिलं तर दमदार आमदार अनिकेत भाई तटकरे पुरस्कृत रोहा अष्टमी मोहल्ला चॅम्पियन लीग पर्व पहिलं, आणि या पहिल्या पर्वाचं चॅम्पियन भूषण हे स्वीकारायचं असेल तर ती मेहनत ही तुम्हाला करावी लागेल. कारण पहिल्या गोष्टीला खूप महत्व दिलं जातं. ज्या वेळेस ही स्पर्धा येईल ना त्या वेळेस एक गोष्टीचा नक्की उल्लेख केला जाईल की या स्पर्धेचा पहिला चॅम्पियन संघ कोण होता, आणि ती जगदोजहद मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला करायची आहे. आज संघ मालकाने दिलेली जबाबदारी आणि संघ मालकानं पाहिलेलं हे गोड स्वप्न, अर्थात समोर दिसणाऱ्या या दोन सुंदर स्वप्न सुंदरी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिरिक्त हुसळे आपल्याला पाहायला मिळाले. पंचांचा इशारा आलाय. स्वरघोषित चेंडू मैदानाच्या आतमध्ये तिथे पाणी घेऊन जायचंय मित्रांनो. थोडस डोळ्याला बॉल लागलेला आपल्याला पाहायला मिळतो. ही जास्तीची जोखीम नसावी या ईर्षेनं सारे आपण मैदानाच्या आतमध्ये खेळा. कारण मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपल्या शरीराची सुद्धा तितकीशी काळजी घ्या. क्रिकेट खेळत असताना क्रिकेटवरचं प्रेम आपल्याला फार पाहायला मिळतं. कारण ग्रामीण क्रिकेट म्हटलं ना की अफाट क्रिकेटवरचं प्रेम. मग क्रिकेटसाठी आम्ही कधी कधी जॉब देखील सोडतो. क्रिकेटसाठी आम्ही कधी कधी फशिपला सेकंडला सुद्धा जात नाहीये, कारण आम्हाला क्रिकेट खेळायचं असतं. कारण आम्ही क्रिकेट वेडे, आणि क्रिकेट वेडापाय आम्हाला साऱ्या गोष्टी बाजूला ठेवून मैदानाच्या आतमध्ये आम्ही उतरतो. त्याचं नाव क्रिकेट. त्याच वेळी मान्यवरांचं आगमन झालंय. नाजिमजी बंदर साहेबांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये आगमन झालंय. सर तुमचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक मनपूर्वक स्वागत. सर या व्यासपीठावरती येऊन या स्पर्धेचा गोड आनंद घ्या. क्रिकेट म्हटलं ना की क्रिकेटवरचं अफाट प्रेम आपल्याला रवींद्र चाळके साहेबांचं पाहायला मिळालं. त्यांच्या समेत आपण पाहिलं ना तर याच विभागातील नगरसेवक अर्थात अरबाजची मनेर सरांचं देखील खूप क्रिकेटवरती प्रेम आपल्याला नेहमीच पाहायला मिळालंय. आज युवा नगरसेवक म्हणून सातत्याने त्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. यावेळी सुद्धा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न हलकासा स्टीर केला, आणि त्यानंतर एक धाव घेतली गेली. धावसंख्या 1 ने वधारली. धावफलक 18 या आकड्यावरती. आणि त्याच वेळेस चालू असलेला संघ तज्जुबाई टायगर आणि त्याच्या विपक्ष आपण उमेरा 11. तज्जुबाई म्हटलं ना की तज्जुबाई डोबीरची एक गोष्ट मी निश्चितपणे सांगेन सर, आजही सांगतो आणि उद्याही सांगेन. माझ्या समालोचन क्षेत्रामध्ये बरेचसे मान्यवर मला मिळाले, बरेचसे मित्रमंडळी मिळाली, परंतु प्रेमळ स्वभावाचा एकच माणूस मला मिळाला, तो म्हणजे तज्जुबाई. कारण मी तज्जुबाई घरी पण सांगितलं. यानंतर आपण बोलू. यावेळेस सुंदर फटका लॉंग स्टॉप रिजन मध्ये, प्रोटेक्शन नाही आहे, सीमारेषा पार चौकार. थँक्यू डीजे. मी घरी सुद्धा सांगितलं की क्रिकेटनं मला तज्जुबाई डबीर सारखा एक प्रेमळ स्वभावाचा व्यक्ती दिला, आणि रात्री मी सुद्धा सांगितलं की त्यांनीच मला ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी बोलवलं. सर तुमचं देखील आणि सर्व आयोजकांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतोय. कारण युवा समालोचक म्हटलं की थोडासा दबाव असतो, आणि ती संधी तुम्ही देता. यावेळेस सुंदर भन्नाट वेगावरती स्वार होऊन केलेली गोलंदाजी, धावफलकावरती धावा थांबलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. 22 या आकड्यावरती. आज रोहा तालुक्याचं क्रिकेट फार डेव्हलप होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. समोर दिसणाऱ्या स्वप्न सुंदरी याचसाठी आम्ही क्रिकेट खेळतो, कारण या स्वप्न सुंदरी आम्हाला घरी घेऊन जायच्या असतात. यावेळी सुद्धा लिडिंग एज, यावेळी सुद्धा फंबल गॅम्बल, चेंडू सीमारेषा पार येतो, हा चौकार. थँक्यू डीजे. ज्या ठिकाणी खूप चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, 26 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते.
फजान फलंदाजी करतो त्याचे साथ तुषारची मिळते. ही साथ खूप महत्वाची असतो क्रिकेटमध्ये. साथ यासाठी महत्वाची असते जशी आपण आपल्या ऑफिशियल लाईफ मध्ये पती पत्नीची साथ मग मित्रांची साथ जेवढी महत्वाची असते ना तितकी ही साथ दोन खेळाडूंची महत्वाची असते. कारण कुण्या एका खेळाडूचा खेळ नाही आहे क्रिकेट. ज्यावेळेस तुम्ही 11 खेळाडू एकत्र येतात त्यानंतर एक चांगला संयम टिकवता, त्यानंतर चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये होतं. यावेळेस एलिव्हेशन मिळालं नाहीये. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाहीये. टिपलाय झेल, संपलाय. अरबाजचा खेळ, फलंदाज तुषारचा खेळ, फलंदाज बाद. गुडीचे सॉरी तुषार बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती मेहरान मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो. मेहरान मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती तो खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या क्रमांकाचे खेळाडू हे नेहमीच अगदी महत्वाचे ठरत आहेत. ज्या ठिकाणी आपण भारतीय संघाचा विचार केला तर नेहमीच आपण विराट कोहलीला पाहिला, परंतु मेहरान कशा पद्धतीनं खेळ करेल हे देखील पाहावं लागेल. फैजान चांगल्या पद्धतीनं खेळ करतोय, त्याला साथ देणं खूप महत्वाचं राहील आणि ही साथ कशा पद्धतीनं मिळेल हे देखील आपल्याला पाहावं लागेल. कारण 2 षटक खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये जे सलीमनं षटक टाकलं 13 धावा आल्या. त्यानंतर निनाद मैदानाच्या आतमध्ये आला. निनादने सुद्धा निहाद मैदानाच्या आतमध्ये आला, त्याने सुद्धा 13 धावा दिल्या. एकंदरीत धावफलकावरती धावा 26 या आकड्यावरती 26 अशी धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अगदी दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात टाकलेत. एका बाजूला तज्जू टायगर पाहायला मिळतोय, त्याच्या विरोधात उमेरा 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. उमेरा संघ म्हटलं की उमेरा 11 म्हटलं की फयाजजी गजगे सरांचा संघ, या दोन मान्यवरांचं किंबहुना या दोन संघ मालकांची जगदोजहद आपण चालू आहे. समोर बघताना तज्जूबाई डबीर यांच्या मनामध्ये धगधग धगधग होत असताना आपल्याला पाहायला मिळते. कारण त्यांचं क्रिकेटवरती फार वेगळं प्रेम आहे. क्रिकेटमध्ये मिळणारे सर्व आयोजक, खेळाडू, कॉमेंटेटर, त्याच वेळी अंपायर्स असतील, आपल्याला तसं पाहिलं तर टेनिस क्रिकेट वाहिनीवरचे सगळे आयोजक असतील, या साऱ्यावरती प्रेम असतं. पुढचा बॉल यावेळेस पन्नाट वेगावरती स्वार होऊन केलेली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. डॉट स्वरूपाचा चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतरची धावसंख्या थांबलेली 26 या आकड्यावरती 26 अशी धावसंख्या धावफलकावरती. क्रिकेटमध्ये तुम्हाला सतर्क राहणं खूप गरजेचं असतं, कारण क्रिकेटवरती वेळेला खूप महत्व दिलं जातं. यावेळेस सुद्धा एलिव्हेशन मिळालं नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू पडला. एक धाव होती, एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केलं गेलं. धावसंख्या 2 ने वाढली. धावफलक यावेळेस 28 या आकड्यावरती 28 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. कशा पद्धतीनं खेळला जाणार हा खेळ. ज्या ठिकाणी तिसरं षटक चालू आहे, सलीमने 2 चेंडू टाकले. पहिल्या बॉलवरती डॉट स्वरूपाचा चेंडू आला, त्यानंतर 2 धावा आल्या. धावसंख्या वाढली गेली. 28 या आकड्यावरची पुढचा बॉल, या षटकातील तिसरा चेंडू. हो हो, अकुल टप्प्याचा बॉल, परंतु वेगच पाहायला मिळाला. वेगावरती स्वार होऊन केलेली गोलंदाजी पुन्हा एकदा पाहायला मिळाली. बघा, ज्या वेळेस तुम्ही गोलंदाजी करताना वेग प्लस टप्पा, नियंत्रण, या साऱ्या गोष्टी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखवाव्या लागतात आणि तो प्रयत्न सातत्याने सलीमच्या गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. आज प्रदीपजी बोरी सरांचा देखील आज आजच्या दिवसामध्ये आपण ऐकणार आहोत. रोहा तालुक्यातील नामवंत समालोचकांपैकी समालोचक आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो, क्या बात है, व्हॉट बॉल. सलीम म्हटलं ना की बऱ्याच वर्षाचा अनुभव आला, बऱ्याच वर्ष क्रिकेट खेळण्याचा अनुभव, बऱ्याच वर्ष या क्रिकेटच्या धडा घेण्याचा अनुभव, क्रिकेटच्या पानावरती बऱ्याचदा अभ्यास केला आणि त्यानंतर ते मैदानाच्या आतमध्ये नेहमीच चांगला खेळ करताना आपल्याला पाहायला मिळाले. पुढचा बॉल यावेळेस सुद्धा थर्ड मॅन रिजन मध्ये क्षेत्ररक्षण खूप चांगलं पाहायला मिळालं. एक धाव घेतली गेली आहे. धावसंख्या 1 ने वाढेल. धावफलक यावेळेस
29 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतंय. रोहा मोहल्ला या विभागातील सारे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. अष्टमी गावातील शहरातील खेळाडू असतील, मोहल्ल्यातील खेळाडू असतील, त्या खेळाडूंचा खेळ लोकांपर्यंत पोहोचवावा आणि एखादा खेळाडू चांगला घडावा. याच दरम्यान पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पार येतो हा चमकार. गलती से मिस्टेक, परंतु ज्या आपल्याला एसट्यांच्या पाठीमागे दोन क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात, वारंवार चुका होत असताना पाहायला मिळतात. कारण तजुबाई क्रिकेटला चुकीला माफी नाही आहे हे नेहमी सूत्र तुम्ही मैदानाच्या आतमध्ये घेऊन चाला. आणि आणि तजुबाई त्यांच्यापेक्षा चांगली स्लीपरची कामगिरी करतात हे देखील आपल्याला कळलंय. या ठिकाणी पाण्याची व्यवस्था केलेली पाहायला मिळते. उज्जप्पाच्या माध्यमातून पाण्याची तहान भागवली जाते. बघा, साऱ्या गोष्टी मैदानाच्या आतमध्ये खूप महत्वाच्या असतात. मग पाणी घेऊन जाणारा व्यक्ती असेल, आयोजक असेल, ही साऱ्यांची मेहनत असते. आज तो पाणी घेऊन जाण्याच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळालाय. भले क्रिकेट खेळायला मैदानाच्या आतमध्ये खेळलं जात नाहीये, परंतु पाण्याची व्यवस्था करणं, तसं पाहिलं तर 35-40 सेल्सिअस डिग्रीमध्ये खेळाडू खेळतात. पाण्याची खूप गरज असते आणि ती गरज भागवण्याचं काम सातत्याने पुण्याचं काम ते करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. याच वेळी बघा ना, तज्जूबाईचा विचार केला ना, तज्जूबाई एक चांगले आयोजक, तज्जूबाई स्पॉन्सरशिप अर्थात संघ मालक, तज्जूबाईच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी दिसणारी ही ट्रॉफी, ही स्वप्न सुंदरी आपल्याला पाहायला मिळते. हॅट्सअप तज्जूबाई. तज्जूबाई टायगर टाइगर आहे. टाइगर नाम ही काफी है. तज्जूबाई हे नाम नहीं, ये ब्रँड है. बिना नकाचा. हो हो, चला मैदानाच्या आतमध्ये वळूया. हो हो, खोदून काढला चेंडू मिडऑफच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू सीमारेषा पार येतोय षटकार. थँक्यू डीजे. धावफलकावरती धावा ह्या 39 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 39 अशा धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते, जिथे
चला मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा खेळ चालू होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचवेळी कॅश प्राइज आलंय सरफराज बंदरकर यांच्यासाठी शोवाईट लॉन्ड्रीचे सर्व अर्थात इम्तियाज नाडकर यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज आले. प्रत्येक चेंडूसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. आज आगळं वेगळं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतंय. प्रत्येक विकेटसाठी कादिरभाई यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आले आणि पहिलाच तडाखा लगावण्यात आलाय, षटकार आलाय. षटकार आला. पहिल्याच बॉल वरती इरादे स्पष्ट केलेत. अर्थात जो षटकार आपण पाहिला स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय फैजान सलामीवीर म्हणून मैदानाच्या आतमध्ये आलाय. अजून सुद्धा तो ताळ ठोकून मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. पहिल्याच बॉल वरती षटकार आला. त्यानंतर धावफलकावरती धावा 62 62 धावा धावफलकावरती. डॉक्टर अरबाज यांच्या माध्यमातून छोटी मोठी जर का दुखापत झाली तर त्यांच्या माध्यमातून ते स्वतः करणार आहेत. यांची देखील खूप सारं मदत आपल्याला पाहायला मिळाल्याने ही सुविधा मोफत तुम्हा सर्वांना मिळणार आहे. याची ही नोंद सर्वांनी घ्या. परंतु अशा इजा या स्पर्धेत न व्हाव्या या ईर्षेने सारे जण मैदानाच्या आतमध्ये खेळा. फैजान आणि सुहेलसाठी फैजी गजगे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. बक्षिसांची खैरात मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. परंतु ते बक्षीस घेण्या अगोदर आपल्याला संघ मालकाचा सुद्धा विचार करावा लागतो आणि तसं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागतं. भन्नाट वेग डॉट स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या थांबलेली. धावफलकावरती धावा 66 या आकड्यावरती 60 अशी धावसंख्या धावफलकावरती. 2 गड्याच्या मोबदल्यात धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळते. जिथे अरबाज स्ट्राईक एंड वरती आपल्याला फसान मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. यावेळेस खोदून काढलेला चेंडू सीमा रेषा पार येतोय. हा पुन्हा एकदा चौकार. चौकार आला. धावफलकावरती धावा 70 या आकड्यावरती. 70 धावसंख्या. या पहिल्या सामन्यामध्ये आपण 114 धावा पाहिल्या. त्यानंतर आताच्या घडीला तसं पाहिलं तर 5व्या षटकाचा खेळ चालू आहे. आतापर्यंत 70 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. फार मोठी अनामारी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला या क्रिकेटच्या खेळामध्ये पाहायला मिळतात. या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. ही स्पर्धा खूप महत्वाची आहे कारण या स्पर्धेमध्ये चांगलं व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळतं. मान्यवरांची मांदियाळी अलोट अशी गर्दी रसिक प्रेक्षकांची आपल्याला पाहायला मिळते. या साऱ्यांचं खूप सारे धन्यवाद देऊया आणि खूप साऱ्या शुभेच्छा देखील देऊया आणि स्वागत सुद्धा करूया. यावेळेस सुद्धा मोठा फटका मिड विकेटच्या डोक्यावरून. सो ब्युटिफुल षटकार. षटकार आला. पुन्हा एकदा धावफलकावरती धावा 76 या आकड्यावरती. काय फलंदाजी. क्रिकेटचं मादक सौंदर्य मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. फैजान शो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चला बॉलची पूर्तता करा. 19 बॉल त्यानं स्पेस केले. 46 वरती तो खेळतोय. या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक आपण पाहिलं तर ते पहिलं अर्धशतक जुनेदच्या माध्यमातून आपण पाहिलं. त्यानंतर आत्ताच्या घडीला 46 धावेवरती तो खेळतोय. त्याने फक्त आणि फक्त चेंडू 19 स्पेस केलेत. 5 चौकार आणि 3 षटकाराच्या साह्याने तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. सलामीवीर म्हणून मैदानाच्या आतमध्ये आला. ताळ टोकून उभा राहिला. फैजानचा शो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अगदी मोठमोठे फटके नेत्रदीपक फटके त्याच्या बॅट मधून नेहमीच आपल्याला पाहायला मिळालं. मित्रांनो करा आदर त्या बॅटचा ज्यानं तुम्हाला क्रिकेटमध्ये एक चांगलं नाव दिलं.
करा आदर त्या खेळपट्टीचा ज्या खेळपट्टीनं तुम्हा आम्हा सर्वांना चांगली प्रसिद्धी दिली. करा आदर त्या आयोजकांचा ज्यानं तुम्हाला चांगलं व्यासपीठ दिलं. यावेळेस सुद्धा मोठा फटका पाहायला मिळाला. फायनल रिजन मध्ये चेंडू सीमारेषा पार फरार येतोय हा चौकार. चौकार आला. धावफलकावरती धावा पुन्हा एकदा वाढतील. धावफलकावरती धावा 80 या आकड्यावरती. 50 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ती फैजानची. या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक. काय खेळलाय तो. अगदी मोठमोठे फटके, शांतता, संयम आणि त्यानंतर झालेला कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळाला. अर्सलानची किरकिरे यांच्याकडून षटकाराच्या हॅट्रिकला 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. शेवटचा आणि अंतिम षटक येणं बाकी आहे. धावफलकावरती धावा तब्बल 80 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. उसामा मापकर यांच्याकडून 50 साठी फैजानसाठी 500 रुपये जीपे झालेले आहेत ऑलरेडी. आणि 2 षटकारासाठी सायम दर्जी करून 500 रुपयाचं कॅश प्राइज आले. ते देखील गुगल पेच्या माध्यमातून दिलं गेलंय. त्यांचं देखील खूप सारं धन्यवाद करूया. मैदानाच्या आतमध्ये खेळ खूप महत्वाचा राहिला जो फैजानने करून दाखवला. विकेटवरती टिकावं, संघनायकांनी संघ मालकांनी दिलेली जबाबदारी जोपासावी या ईर्षेनं तो मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्याचा खेळ अगदी खूप चांगला पाहायला मिळाला. पुढचं अंतिम षटक निहाद मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. निहाद कशा पद्धतीनं खेळ करतोय, कुठल्या पद्धतीनं गोलंदाजी करतोय. पहिल्याच बॉल वरती इरादे स्पष्ट केलेत परंतु एलिव्हेशन मिळालं नाहीये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक फलंदाज गॉन. सरफराजची बंदरकर यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. अर्थात इंतियाबजी नाटकर यांच्या माध्यमातून शो व्हाईट लॉन्ड्रीचे सर्वा विकेट आले. इनर क्रमांक आता मात्र 5व्या क्रमांकावरती साहिल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कशा पद्धतीनं खेळ पाहायला मिळेल. 5 चेंडू पूर्वार्धाचे शिल्लक आहेत. टोटल 1100 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय सरफराजची बंदरकर यांच्यासाठी. निहाद शेवटचं षटक टाकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आला. पहिल्याच बॉल वरती विकेट पाहायला मिळाले. एलिव्हेशन तितकंसं मिळालं नव्हतं त्या बॉलला. त्यानंतर सुंदर झेल आपल्याला मिडऑफच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळालं. अगदी ज्यावेळेस क्रिकेटची स्पर्धा तुम्ही पाहताना संयम खूप महत्वाचा असतो. कारण गोलंदाजी चांगली होते परंतु त्याला क्षेत्ररक्षकाची साथ देखील तितक्याच पद्धतीने मिळते. पुढचा बॉल स्ट्राइक साठी साहिल. ओ सबमरीन डिलिव्हरी. क्या बात आहे. काय चेंडू टाकला गेला. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला गेला. त्यानंतर एक धाव आपल्याला बाईच्या स्वरूपाची पाहायला मिळाली. धावसंख्या 1 ने वधारली. धावफलकावरती धावा 81 या आकड्यावरती स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आम्हाला पाहायला मिळतात आमचे साथी स्कोरर रिहान. अगदी चांगल्या पद्धतीची स्कोरिंगचे भूमिका सातत्याने ते देखील करतायत. समालोचकाचा कणा म्हटला ना की स्कोरर आला आणि महत्वाची भूमिका त्यांची देखील आम्हाला खूप लाभलेली पाहायला मिळते. रिहान लामध्ये स्कोरर आपल्याला आजच्या दिवसासाठी खूप चांगले पाहायला मिळत आहेत. आणि सर्वांची मेहनत आहे. आपली माती आणि आपली माणसं या उद्देशाने सारे खेळाडू, सारे आयोजक, रसिक प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल या षटकातील तिसरा चेंडू. लिडिंग एज एकही धाव मिळालेली नाहीये. एस्टनच्या पाठीमागे सलीम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ऍज अ संघनायक म्हणून मैदानाच्या आतमध्ये तो देखील चांगला खेळ खेळताना आपल्याला पाहायला मिळत. एस्टनच्या पाठीमागे राहणं आणि त्यानंतर क्रिकेटचा खेळ खेळणं आणि त्यानंतर कशा पद्धतीने क्रिकेट खेळावा याचा अभ्यास म्हणजे सलीम. आणि तो मैदानाच्या आतमध्ये एस्टनच्या पाठीमागे खोदून काढला. यॉर्कर पद्धतीचा चेंडू टाकला गेला. चेंडू सीमारेषा पार काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये षटकार पाहायला मिळाला. षटकारांची आतिषबाजी आपल्याला आजच्या या दोन्ही सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली.
अगदी पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा मोठमोठे फटके पाहायला मिळाले, तशाच पद्धतीनं दुसऱ्या सामन्यामध्ये देखील आपल्याला हे फटके पाहायला मिळत आहेत. आज क्रिकेट म्हटलं ना की षटकार, चौकार, विकेट आणि जल्लोष या साऱ्या गोष्टी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एखादी ट्रॉफी मैदानाच्या आतमध्ये आपण जिंकतो आहे ना, आपण गावामध्ये मोहल्ल्यामध्ये घेऊन जातो ना, तो आनंद आम्हाला एखाद्या प्रियशी मिळाल्यावरती आनंद होत नाही ना, परंतु तो आनंद ही ट्रॉफी मिळाल्यावरती आम्हाला मिळतो. ओहो, यावेळेस सुद्धा मोठा फटका, स्वीट अँड फ्युरियस षटकार. काय खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. फैजान नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गुंगावतं, टिकून राहिलंय. धावफलकावरती धावा 93 धावा धावफलकावरती पाहायला मिळतंय. डोक्यावरती बर्फ ठेवून तो मैदानात सामन्याला यानंतर सुरुवात देखील करणार आहोत. ओल टू कम बॉक्स प्रदीपजी भोईर सर. चेक. धन्यवाद. ज्यांचा आपण आवाज ऐकत होता नरेश दिशीर यांचा. जिथे मॅच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते तो पूर्वार्ध आपण पाहिला, जिथे जे प्रथमतः फलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर उभेरा 11 या संघानं 6 षटकामध्ये, जिथे धावसंख्येचं आपण पाहिलं तर 97 धावापर्यंत मजल घेतली. मग जिंकण्यासाठी इथे 98 धाव्यांची गरज असणार आहे. या धावा कशा पद्धतीने उत्तरार्धामध्ये पार होणार हे तुम्हाला मी ऐकण्यासाठी मैदानामध्ये घेऊन जातो. जिथे आपण पाहिलं तर मग रोहा अष्टमी मोहल्ला चॅम्पियन लीग 2026 पर्व पहिलं एक चांगल्या दर्जाचं आयोजन पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने आजच्या दिवसाचं औचित्य साधून मग 77वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहानं आपण इथे साजरा केला, राष्ट्रीय सण म्हणून जिथे आपण साजरा करत आहोत. सकाळच्या सत्रामध्ये आपण आपले सर्वांचे युवा नेतृत्व कार्य सम्राट कार्य तत्पर सन्माननीय अनिकेत भाई तटकरे यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आपण पाहिलं तर उद्घाटन झालं. तदनंतर पाहिलं तर मग तिथे नवनिर्वाचित नगरसेवक सन्माननीय रवींद्रजी चळके साहेब शिक्षण क्रीडा सभापती यांच्या माध्यमातून, तदनंतर पाहिलं तर मग
सामाजिक कार्यकर्ते युवा नेतृत्व आपले सर्वांचे लाडके कादिरभाई रोगे, तदनंतर नवनिर्वाचित नगरसेवक सन्माननीय अरबाजभाई मणेर हे प्रमुख मान्यवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. जे मॅच मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले तर इथे ह्या सहकार्यांचं आपण विशेष कौतुक करून विशेष म्हणजेच मग ही स्पर्धा कशी करायची, मग ही स्पर्धा आपण खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर मग ती चर्चा चालू राहिली. मग ही स्पर्धा कशा पद्धतीने अंमलात येईल, मग त्याच्यासाठी विशेष सहकारी कोणाचा असेल. मग या सिलेदाराने एक मोठा इडा उचलला गेला जिथे मग सलीम सिद्दीक असेल, मग आपले रोहाचा आपल्या मोहलाचे टायगर मग तज्जुभाई डबीर, दहावीर शहर क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष अमीर महाडकर, तदनंतर सरफराज बंदरकर, जुनेद किरकिरे, शाहिद डांगे, निहाद शेठी, अमीन तुलवे, हुजेफा दाखवे, सलमान सिद्दीक, मेहरान चोगले, शाकिब सिद्दीक यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने इथे एक विशेष सहकार्य आपलं की ही स्पर्धा आपण घडवायची आहे. म्हणजेच कोणीतरी त्याला त्या परिवाराला चालवणारा मोरक्या असणं गरजेचं आहे, प्रतिनिधित्व करणं गरजेचं आहे. मग इथे यांच्या प्रतिनिधीखाली या स्पर्धेचं आयोजन केले गेले. मग आपण पाहिलं विशेष करून याच मैदानावरती आपण पाहिलं तर मग अनिकेतभाई तटकरे मोहल्लाचं एक भव्य दिव्य आयोजन केलं गेलं होतं. आणि या स्पर्धेमध्ये कादिरभाई रोगे, सरफराज बंदरकर, तजुभाई डबीर यांच्या माध्यमातून मला खऱ्या अर्थानं माझ्यावरती विश्वास दाखवला होता कादिरभाई यांनी आणि एकट्यावरती जिम्मेदारी सोपवली होती. 2 दिवसाच्या रात्रीची स्पर्धा होती आणि तिथे मला एक हक्काचं व्यासपीठ निर्माण करून दिलं कादिरभाई रोगे, सरफराज बंदरकर आणि तजुभाई डबीर यानं. आणि सातत्याने तजुभाई डबीरचं आमच्यावरती बरंच प्रेम राहिलंय. मग कुठेही स्पर्धा असेल पहिला आम्हाला कॉल करतात की तुम्ही अवेलेबल आहात का. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ते पहिला चेंडू घेते गोलंदाज, पहिला बॉल जाहीद. हो, चांगला चेंडू राहिला होता. अगदीच पाहिलं तर मग शरीराचा वेध घेत असताना जिथे आपण पाहिलं चेंडूचं अतिरिक्त असे आपण पाहिली तर तिथे अनपेक्षित उसळी आणि आपण पाहिलं तर फलंदाज स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न राहिला होता जो सलीम सिद्दीकला तिथे पाहतोय. मग सलीम सिद्दीक म्हणला तर मग मास्टर माइंड आहे. नक्कीच एक पाहिला तर मग रोहा रॉयल संघाचा कर्णधार मास्टर माइंड सलीम सिद्दीक आणि स्ट्राईकला जर पाहिलं मग बाही रोहा संघाचा मास्टर माइंड कर्णधार सरफराज बंदरकर. दोन्ही कर्णधार म्हणजे तजुभाई डबीरने इथे चाणक्यरीती वापरली. मग चांगलेच मास्टर आपल्या खेळा संघामध्ये त्यांचा खऱ्या अर्थाने इथे बोली लावली गेली. ओहो, इथे जिथे एकही धाव इथे नव्हती तिथे मात्र ओव्हर थ्रोचा इथे पैकी पाहायला मिळते, जिथे सिंगल धाव बाईच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळते. आणि अजून एक मास्टर माइंड मग निहाद शेठे. सरफराज बंदरकरला 21,000 पॉइंट, सर्वात मोठी बोडी आणि खऱ्या अर्थाने निहाद शेठे अष्टमी. आणि तदनंतर पाहिलं तर रोहा रॉयल्सचे सलीम सिद्दीक आणि स्वतः मास्टर माइंड पाहिलं तर मग इथे आमच्या बाजूला बसलेत टायगर तजुभाई. आणि खऱ्या अर्थाने विशेष कौतुक करेल की सन्मान नगरसेवक आज 2 दिवस त्यांची उपस्थिती सातत्याने इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये राहिलाय, पकडलाय झेल, सलीम सिद्दीकला इथे पाठवलंय डगआउट मध्ये. ज्या 97 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि इथे पहा अखिलभाई सलीमला अगदीच डगआउटचा रस्ता दाखवतात की कुठल्या रस्त्याने आपल्याला जायचं आहे. आणि एकच संघामध्ये खेळणारे मात्र आज लीगच्या माध्यमातून पाहिलं तर एकमेकाच्या विरोधामध्ये देखील खेळणार आहेत. सुफियान सिद्दीक, मग गणीभाईला पण आपण खेळताना पाहणार आहोत. सुफियान सिद्दीक यांना विनंती करतो आपण या
या मुख्य व्यासपीठावरती ना असं नसतं व्हायचं आणि या व्यासपीठाची आपण शोभा वाढवायची आहे. जी स्पर्धा खऱ्या अर्थाने आपण पाहतोय ना मग लाईव्ह युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेटला सुगीचे दिवस कोणी आणले तर मग टेनिस क्रिकेट. मग तिथे पहिलं नाव घेतलं जातो सीओ संतोषजी नाणेकर सरांचं. आणि खऱ्या अर्थाने आणि जी टेनिस क्रिकेट ह्या स्थिती खऱ्या अर्थाने आपण रोहा मोहल्ला क्रिकेटच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली. मग इथे 2 रजनीच्या क्रिकेटच्या स्पर्धा पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला होता जिथे थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू मात्र होते फरार. धावा मिळत आहे तिथे 4 धावे संख्या जमा केल्या जात आहेत. 97 धावांचा पाठलाग करायचा आहे. मग आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेट युट्यूबची वाहिनी जिथे मग संतोषजी नाणेकर आपण पाहिलं तर त्यांची युट्यूब वाहिनी सीओच्या आपण पाहिलं त्यानंतर नंदनजी घरत आणि खऱ्या अर्थाने इथे आपण मेन कॅमेरा पण पाहिला तर मग संदीप जी आहे तिथे साईड कॅमेरा यश पाटील आणि ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये पाहिलं तर मग सार्थक घरत आणि लाईव्ह स्कोरर प्रथमेश गावडे. एक टेक्निशियन टीम इथे पाहायला मिळतोय. इथे आपण पाहिलं तर लेग स्टंप वरती टाकलेला चेंडू होता जिथे या चेंडूवरती कोणती धाव मात्र पाहायला मिळाली नाही. संघाची धावसंख्या पहिली षटक क्रमांक पहिलं जे पॉवर प्लेचं P1चं पहिलं षटक आहे जिथे 8 धावा धापाळते पाहायला मिळतात. एक महत्वाचा चुकी 6 धावा धापाळते पाहायला मिळतात. एक मात्र महत्वाचा आघाडी बाद झालाय डगआउट मध्ये परतलाय. पुढचा बॉल अतिशय प्रचंड वेग पाहायला मिळाले. बॅटच्या रडारमध्ये चेंडू मात्र आला नाही जिथे आपण पाहिलं तर हा चेंडू मात्र डॉट येतोय. षटक क्रमांक पहिलं संपलं. इथे आपण पॉवर प्लेचं षटक पाहिलं तर गोलंदाजाचं वर्चस्व राहिलंय. मग तुम्हाला या 97 धावांचा पाठलाग करायचा असेल तर मग तुम्ही मोठे फटके देखील खेळावे लागतील. कारण इथे महत्वाचा मास्टर माइंड मात्र पास झालाय सलीम सिद्दीक. ज्या गोलंदाजांना पहिलं षटक हाताळलं गेलं P1चं जाहीदनं एक चांगल्या दाटणीचं षटक राहिलंय. षटक क्रमांक दुसरं गोलंदाजासाठी जर पाहिलं तर मग मझरला आपण पाहतोय जी मॅच मैदानाच्या आतमध्ये तजू टायगर आणि हुसेबा 11 हुमेरा 11 या संघा दरम्यान पाहायला मिळतोय जिथे हुमेरा 11 संघाने प्रथमतः फलंदाजी करत असताना त्यांनी पहिलं तर मग 57 धावांचं इथे आव्हान ठेवलंय. तर मग 98 धावांचं इथे पाठलाग करायचा आहे. षटक क्रमांक दुसरा गोलंदाजीसाठी सज्ज राहिलाय गोलंदाज मझरच्या हातावर चेंडू सोपवलंय. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर मग तिथे आखीब आपला अनुभव दाखवत असताना जिथे क्षेत्रांशी व्यूहरचना बदलली जाते. जिथे आपण ऑफ क्षेत्रामध्ये पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट पॉईंट शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर सिली मिड ऑफ क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. तर एक वाईड इस्ट लॉंग ऑफ मध्ये क्षेत्र त्यांना ठेवलं गेलंय. ऑन क्षेत्रामध्ये पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग डीप स्क्वेअर लेग शॉर्ट मिड ऑन. पहिला चेंडू चांगला चेंडू राहिलाय. जसा चेंडू आला तसा खेळला गेला फलंदाज परंतु आपण पाहिलं तर ऑन द बॅक टू द बॉलर साईडने खेळला जातोय जिथे आपण पाहिलं तर कोणती धाव या चेंडूवरती पाहायला मिळाली नाही. एक क्षेत्ररक्षक पाहिलं तर वाईडिस्ट लॉंग ऑन मध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावा धावपळका ती स्थिरावलेली आहे जिथे 6 धावा धावपळते पाहायला मिळत आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक येत आहे चेंडूच्या खाली. ओ इथे आपण पाहिलं तर संधी निर्माण राहिली होती मात्र चेंडू हातातून निसटलं गेलं. पुन्हा एकदा संधी निर्माण राहिली होती की तो जेल पुन्हा पकडला जाईल दुसऱ्या टप्प्यावरती परंतु चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाही. जिथे जीवनदान मिळाले सरफराज वंदरकरला आणि जेव्हा जेव्हा सरफराज वंदरकरला संधीचं जी जीवनदान मिळालं ना तेव्हा नक्कीच गोलंदाजांचा कर्दनकाळ ठरलाय. मग या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मग रोहा अष्टमी मोहल्ला प्रीमियर चॅम्पियन लीग मध्ये ती पुनरावृत्ती पाहायला मिळणार का. गोलंदाज मझर पुन्हा एकदा गोलची ट्रॅकवर. पुढचा बॉल पुलर लेनचा चेंडू होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न राहिला. क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक मात्र प्रेक्षकाच्या भूमिकेत आलाय. तिथे चेंडू स्लॉट मध्ये पाठवला. चेंडूला पार्किंग प्लॉट मध्ये. 13 धावा धावपळकावरती. अशाच एखाद्या 2 फटक्यांची प्रत्येक षटकामध्ये नित्यांत गरज आहे.
जिथे आपण पाहिलं मजबूत ध्येयष्टी असलेला फलंदाज निहात शेटेला पाहतोय. एक अनुभव आहे त्याच्याकडे. पुढचा बॉल मझरचा. इथे कमबॅक केले गेले. ज्या चेंडूला आपण पाहिलं 6 आलं होते, षटकार आल्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिलाय. मग एक अनुभवी असा बॅटर्स आहे, तर मझरला आपण पाहिलं तर त्याच्याकडे थोडं कमी वयाचा खेळ अनुभव आहे, परंतु जी आपल्याला इथे संधी मिळाली त्या संधीचं सोडं करण्याचा प्रयत्न नक्कीच राहिलाय. हो, इथे फुटवर्कचा वापर केलाय, लांबी देखील घातले. ना रुकता है ना झुकता है, चक्के पे चक्के हे ठोकता है. दोन उठुंग षटकार आले. धावसंख्या थांबली होती, त्या धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न राहिला. 19वा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. मात्र या षटकामध्ये पहिला मझरचा पहिला चेंडू डॉट, नंतर सिंगल, षटकार, डॉट, षटकार अशी धावसंख्या या दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. 13 धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळतोय या दुसऱ्या षटकाचा विचार केला तर. आणि पहिल्या षटकाचा विचार केला तर जिथे 6 धावा, मग टोटल पाहिलं तर मग 19 धावा इथे आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल नियात शेट्टी याच्यासाठी, राईट अमोर द विकेट. कलात्मक फटका खेळलाय. अगदीच पाहिलं तर तिथे वॅकेंट क्षेत्र आहे, रिकामी जागा वारा. आणि खऱ्या अर्थाने पण पाहिलं तर मग शांतपणे अगदी डोक्यावरती बर्फ ठेवून खेळ करतोय. मग जिथे षटकार देखील त्याच्या बॅटमधून येतात, सिंगल डबल होती देखील त्यांनी भर दिलाय. आणि मग या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 1 धाव मात्र इथे आपण पाहिलं तर जिथे 1 शॉट धाव होते. नक्कीच अख्खी खऱ्या अर्थानं पाहिलं तर मग तिथे पंचांची भूमिका देखील करतायत. मग आपल्याकडे असलेला बऱ्याच वर्षाचा अनुभव त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. इथे आपण पाहिलं तर धावींची नित्यांत गरज असताना तज्जू टायगर संघाला इथे 1 धाव मात्र कमी मिळेल, कारण जिथे बॅटर्सनं अगदीच पाहिलं तर ती पॉपिंग क्रीज पार न करता तिथे 2 धावा घेण्याचा प्रयत्न राहिला, मात्र 1 धाव कमी होणार. मग धावसंख्येचा विचार केला तर 20 धावा धावपळकावरती राहिल्या. 2 षटकांचा खेळ संपलाय. षटक क्रमांक 3ऱ्याला सुरुवात होईल. 24 चेंडूमध्ये जर पाहिलं तर अजूनपर्यंत आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी मालिका वीर म्हणून स्मार्ट LED टीव्ही आहे, LCD आपण पाहिली तर सन्माननीय दिवेशभाई जैन सुकृत नगर खऱ्या अर्थाने यांच्या माध्यमातून इथे दिवेजी जैन साहेबांच्या माध्यमातून आपण पाहिले तर अँड्रॉइड स्मार्ट LED टीव्ही इथे पुरस्कृत केले. स्वीकृत नगरसेवक यांच्या माध्यमातून त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय आणि या स्पर्धे माध्यमातून आभार व्यक्त करतोय. षटक क्रमांक 3ऱ्याला सुरुवात होते. गोलंदाजी जर पाहिलं तर पुन्हा एकदा जाहीदला पाहतो, ज्या जावेदने P1चं पहिलं षटक चांगलं हाताळलेलं. मग 6 धावांचं षटक राहिलं जिथे सरफराज फंतरकर इथून आपल्या मॅचला एक नवी इनिंगला सुरुवात करणार का? कारण इथं पाहिलं तर तज्जू टायगर संघ आता थोडासा जर विचार केला तर मग तिथे स्पीडअप करायचा प्लीज विनंती करतोय. नक्कीच खऱ्या अर्थाने सातत्य पाहिले मग जो आपला दर्ग्याचं मैदान आणि मग राठीच्या मैदानाची सातत्याने त्याची फलंदाजी बऱ्याच स्पर्धेमध्ये 50 देखील या खेळाडूच्या नावावरती राहिल्यात. 100 मॅच जिंकण्याची त्याच्याकडे क्षमता राहिली सातत्याने. पहिला बॉल षटक क्रमांक 3. आहा, चांगला फटका खेळलाय. तसा चेंडू आला तसा चेंडूवरती इथे प्रहार केला गेलाय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर येतोय. दणदणीत खणखणीत षटकार. 26 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरुवात चांगली राहिली इथे. मग आपण पाहिलं तर जो अनुभव आहे आपल्याकडे, अनुभवाची शिदोरी घेऊन एक दांडगा अनुभव आहे दोन्ही खेळाडूंकडे. मग जिथे आपण निहाद शेट्टीला पाहतो आणि सरफराजला, मग निहाद शेट्टीच्या बॅटमधून 2 उत्तुंग षटकार पाहायला मिळाले. आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर मग जयीच्या या पहिल्या चेंडूवरती देखील 6 धावांचा मोठा फटका खेळला गेलाय.
मुजीबभाई संघाचा कर्णधारास विनंती करतो की आपण व्यासपीठापाशी यायचं आहे. जिथे आपण पाहिलं तर कव्हर क्षेत्रामध्ये पटका खेळला जातोय, सिंगल धाव घेतली गेली. इथे आपण पाहिलं तर दोन्ही संघ अगदीच ना चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करतात आणि खऱ्या अर्थाने सलाह हे बॅटर्स आहेत ना ते मात्र आपल्या संघासाठी एक भिंत म्हणून उभे राहिले, चांगले पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न राहिलाय. पुन्हा पुढे सरसले, जागा बनवले, चेंडूला हा इथे मोठा फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, हातामधून चेंडू निसटला गेला. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा हा खेळ. मात्र इथे सातत्याने झेल सुटला जातोय. आतापर्यंत हा दुसरा झेल सुटला असेल या संघाच्या माध्यमातून. आपण पाहिलं तर उमेरा 11 संघाचं क्षेत्ररक्षण थोडस पाहिलं तर मग तिथे आपल्याला ज्यांच्या माध्यमातून झेल सुटताना पाहायला मिळतात. आणि खऱ्या अर्थाने आपण जर लीग फॉर्मॅट खेळत असलो मग प्रत्येकाला संधी मिळत असते, मग प्रत्येक जण ती उत्सुकता देखील प्रत्येकाकडे गेली, मला मॅच खेळायच्या, लीग खेळायच्या, आणि हे होणं गरजेचं देखील आहे. कारण सर्वांनाच सातत्याने क्रिकेट व्यावसायिक खेळायला मिळत नाही. मग आज 2 दिवस आम्हाला या क्रिकेटचा आनंद घ्यायचा आहे. आणखीन एक मोठा तडाखा घेण्याचा प्रयत्न चेंडूने बरेचसे इथे आकाशाला गवसने घेण्याचा प्रयत्न राहिलाय. दूरवरचा हा अंतर कापत येत असताना क्षेत्ररक्षक, परंतु तिथेही 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. मग आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूतील षटकानंतर सिंगल, तिसऱ्या चेंडूवरती दुहेरी, चौथ्या चेंडूवरती दुहेरी. 31 धावसंख्या, धावफलकावरती धावसंख्येला आता आकार द्यायला सुरुवात झाली. 98 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत पाहिलं तर मग 31, लॉस ऑफ 1 विकेट. तजू टायगर संघाचं धावफलक जर पाहिलं तर पुढचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लीडिंग एज, कॉट द बिहाइंड, महत्वाचा गडी इथे मात्र बाधून मैदानाच्या बाहेर. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर मग ही पार्टनरशिप थोडीशी सेट होत असताना मग तिथे चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न राहिला होता. जर इथे नादिशनं पहा, जसा नादिश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला तसा संघाचे संघ मालक तशुभाई टायगर ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने कॅश प्राइज देखील जाहीर झाले की जर फलंदाज नाजिशने जर मॅच जिंकून दिला तर मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि नक्कीच जर तू ही मॅच जिंकवली तर आजच्या दिवसामध्ये तू मालामाल होणार. कारण तज्जूबाईचं तेवढं प्रेम राहिलंय, आज आम्ही अनुभवतोय. मग नरेश शिदने बरंच त्यांच्याबद्दल म्हटलं, म्हणजे मला बोलण्यासाठी शब्द ठेवले नाहीत. पुढचा बॉल गोलंदाजाचा आपण पाहिलं तर मग 6वा चेंडू. धावसंख्या पहिली धावपळका तिथे 31, वेगवान चेंडू. इथे मात्र आपण पाहिला तर सबमरीन डिलिव्हरीचा चेंडू, इथे टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. या चेंडूवरती कोणतीही धाव मात्र पाहायला मिळाला नाही. 3 षटकांचा खेळ संपला. धावा पहिल्या धावपळकावरती तर 31 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. इथे पाण्याची व्यवस्था करायची आहे, ड्रिंक स्टॉल मैदानामध्ये पाठवायचे आहे. 31 धावा धावपळकावरती बघा, 18 चेंडू शिल्लक राहील. 18 मध्ये 67 धावांचं अजूनही आव्हान आहे. मग इथून आता खऱ्या अर्थाने सिंगल डबलने काम चालणार नाही, कारण 67 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे. मग कशा पद्धतीने इथे प्लॅनिंग असणार, आणि तीच प्लॅनिंग रणनीती बनवण्यासाठी मात्र संघाचे संघ मालक तजुबाई टायगर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आणि इथे 22च्या सरासरीने इथे धावा जमा कराव्या लागतील. करंट रन रेट पाहिला तर मग इथे 10ची सरासरी आपल्याला पाहायला मिळतोय. मग इथे आपण पाहिलं तर या स्पर्धेची शुभेच्छा आपण पाहिलं रोहा अष्टमी मोहल्ला क्रिकेट फ्रेंड्स ग्रुप यांच्या माध्यमातून आयोजन केलं गेलंय. तिथे रोहा अष्टमी मोहल्ला चॅम्पियन लीगचं
आयोजन केलं जातंय. मग रवींद्र चाळके नगरसेवक शिक्षण क्रीडा सभापती, त्याचप्रमाणे सन्माननीय युवा नेतृत्व कादिरभाई रोघे आणि नवनिर्वाचित नगरसेवक सन्माननीय अरबाजभाई मणेर आणि त्यांच्याच या मालकीचं हे खऱ्या अर्थाने आज आपण पाहिलं तर सकाळपासून आपण पाहिलं तर सन्माननीय अरबाजभाई मणेर इथे उपस्थित राहिलेत की या स्पर्धेला या लीगला कुठे काही कमी पडणार नाही ना. आणि आपल्याकडे असलेला बहुमूल्य वेळ आज मात्र या खेळासाठी त्यांनी दिला आहे. खऱ्या अर्थाने पाहिलं तर मग तिथे स्लो व्हाईटचे ऑनर्स इम्तियाजभाई नाडकर यांचं देखील क्रिकेटवरती बरंचसं मग प्रेम राहिलंय. मग जसे मॅच क्रुशियल मुवमेंट येईल तसं मात्र त्यांचं एटीएम देखील आपण पाहिलं तर खाली होत राहतं. आणि हे आयोजक आपण पाहिलं तर चांगल्या दर्जाचं आयोजन आज पाहायला मिळतोय. आणि जर आपण ट्रॉफीज पाहिल्या ना, त्या ट्रॉफीजला पाहता क्षणी भुरळ पडते. एक सुबक अशी प्रतिकृती इथे या ट्रॉफ्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. जबरदस्त आयोजन आपण पाहायला मिळतोय. अँड्रॉइड स्मार्ट टीव्ही आहे जिथे आपण पाहिलं तर मग दिवेजी जैन साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले. षटक क्रमांक 4 पहिला बॉल लॉफ्टेड फटका खेळला गेलाय. जिथे क्षेत्ररक्षक आहे पकडलाय झेल, संपवला तिथे फलंदाज सरफराज बंदरकरचा खेळ. सरफराज बंदरकर थांबणं गरजेचं होतं. मात्र आपण पाहिलं तर जिथे व्हाईटिश लॉंग ऑन मध्ये फटका खेळला गेला, चांगला फटका होता, अगदीच लॉफ्टेड फटका खेळला होता, एक चांगला दर्जा फटका. परंतु क्षेत्ररक्षक तिथे तेवढाच चालक्ष पाहायला मिळालं जिथे झेल पकडला, कारण हा झेल संघासाठी खूप महत्वाचा होता. मग खऱ्या अर्थाने आपण पाहिलं स्नो व्हाईट लॉन्ड्रीचं सर्व जिथे पहिली ब्रँच होती, मात्र दुसरी ही ब्रँच खऱ्या अर्थाने अष्टमी जिथे अष्टमी अगदीच आपण पाहिलं तर पेट्रोल पंपाच्या बाजूला देखील दुसरी शाखा त्यांनी ओपन केली. अध्या डेव्हलपर्स अँड बिल्डर्स पुढचा बॉल हलक्या हाताने स्टेअर करायचं होतं. सिंगल धाव मात्र तिथे घेतली जाते. तर अजूनही काही संपलेलं नाही. बाईच्या सुरुवात एक धाव कंप्लीट केली जाते, कारण अजूनही इथून आपण पाहिलं तर मॅच मध्ये येऊ शकते. कारण या मॅच मध्ये पाहिलं तर बरेचसे षटक अजून बाकी राहिलेत. षटक क्रमांक 4 मार्गाचे असताना पहिल्या चेंडूत फलंदाज बाद झाला, नंतर मात्र सिंगल येतोय. धावसंख्या पाहिली तर बघा 32 धावा. जिथे फलंदाज नाजेश आहे. नाजेशकडे खऱ्या अर्थाने सर्व प्रेक्षकांचं लक्ष राहिलंय की नाजेशकडनं आज मोठी खेळी साकारली जाणार का. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका चांगला राहिला होता, परंतु तिथे पाहिलं तर शॉट बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू थोडा थांबला गेला, जिथे 2 धावा मिळत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय, तेवढंच चांगले सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. धावांची इथे गती वाढवावी लागेल जर या 98 धावांचा पाठलाग करायचा असेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला, चेंडू हवेमध्ये राहिलाय, क्षेत्ररक्षक येतो चेंडूच्या खाली, 3 तिघाडा, काम मात्र इथे बिघडलाय. पहा जिथे धाव एकही नव्हती तिथे आपण पाहिल्यानंतर दिवसा ढवल्या चोरी झाले. मग तिथे आपण पाहिल्या टेनिस क्रिकेट.in चे कॅमेरामॅन आहेत, मग 11 खेळाडू आणि 2 पंच आणि एवढा प्रेक्षक वर्ग, तरी देखील तिथे धावांच्या चोऱ्या केल्यात. 2 धावा चोरी केली, 36 धावसंख्या धावपळकावती. त्याचप्रमाणे सलमान सिद्दीक यांचं देखील त्या
आगमन झालं. मी सलमान सिद्दीकी यांना विनंती करतो, या आपण अतिथी कक्षामध्ये येऊन असतं व्हायचं आहे. बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न राहिला होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे. क्षेत्ररक्षक पाहिलं ना, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. जिथे जाहिद कुवारी अफलातून क्षेत्ररक्षण, जिथे झेल गेले ना, तो एकही झेल तिथे मात्र सोडला नाही. आणि तेच महत्वाचं आहे. तुम्हाला कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचा हा खेळ. आणि तेच इथे आपण या क्षेत्राच्या माध्यमातून पाहायला मिळालं. धावसंख्या जर पाहिली तर मग 36 धावा, 3 फलंदाज मात्र बाद झाले. जर आता पाहिलं तर चौथा फलंदाज देखील ते बाद झालाय. नाजीस देखील बाद झालाय. सुफियानला पण तिथे पाहतोय. तदनंतर मुझफ्फर आलाय. इथे थांबून चालणार नाही. जो आपण ध्येय गाठायचा आहे त्या ध्येयापर्यंत जाण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. हो, चांगला खोला टप्प्याचा चेंडू होता. ऑनरॉयचा फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे. एकच्या व्यतिरिक्त मात्र जास्त धावा देणार नाही. पिके चांगले राहिले, मात्र तिथे चेंडू अडवतावेळी थोडीशी गफलत झाले. परंतु ज्या प्रवासाला आपण सुरुवात केली ना, मग तो प्रवास खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर मग रोहा अष्टमी मोहल्ला चॅम्पियन लीगच्या माध्यमातून, आणि या प्रवासामध्ये आपल्याला स्थिर राहायचं असेल मग तिथे थांबून चालणार नाही. मग तिथे तुम्हाला हा तुमचा प्रवास सातत्याने चालू ठेवायला लागेल. मग जे तुम्ही आपण स्वप्न पाहिलं की आम्हाला या स्पर्धेमध्ये आमचं अस्तित्व टिकवायचं आहे, मग ते अस्तित्व टिकवण्यासाठी तुम्हाला तिथे वारंवार प्रयत्न करावे लागतील. मी सलमान सिद्दीकी यांना विनंती करतोय की आपण या मुख्य व्यासपीठावरती येऊन असं व्हायचं आहे. सन्माननीय नगरसेवक अरबाजभाई मणेर इथे आपली आतुरतेने वाट पाहत आहेत. नगरसेवक साहेबांचं इथे संदेश, आमच्याकडे सूचना येतात की हा संदेश सलमान सिद्दीकी पर्यंत पोहोचवा, आणि तो आम्ही काम करतोय. त्याला जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे तजुबाई डबीरचं कौतुकार. मग जिथे कमी तिथे आम्ही, मग काही कुठेही काय कसलंही काम असू द्या, मग आम्ही करणार. चांगला चेंडू, जोरात टाकलेला चेंडू, वेग पाहायला मिळाला या चेंडूवरती. जिथे डॉट चेंडूची सांगता राहिली. षटक क्रमांक जर पाहिलं तर मग 5वा आहे. इथे 37 धावसंख्येवरती गाडी थांबले. इथून गाडी पुढे जाणार का, हा प्रश्न निर्माण राहिलाय. भले 98 धावा नाही, परंतु धावांपर्यंत पोहोचण्याचा इथे खऱ्या अर्थाने तुम्हाला खेळ करावा लागेल. प्रयत्नार्थी परमेश्वर. तुम्ही प्रयत्न करा, यश नक्की तुमच्या पायाजवळ येईल. सलमान सिद्दीकी यांचं इथे आगमन होतोय. रोहा एक्सप्रेस ज्या नावाने ओळख, एक अष्टपैलू खेळाडू रोहा तालुक्यातील. पुढचा बॉल, लॉफ्टेड फटका खेळलाय. कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, पकडलाय जाईल. आणखीन एक फलंदाज ठरला इथे फेल. खऱ्या अर्थाने जरी आपण हा पहिला सामना पराभवाच्या छायेमध्ये जात असलो ना, परंतु लीग फॉर्मेट आहे, म्हणजे तुम्हाला अजून एक संधी आहे. मग तुम्ही नव्याने सुरुवात करू शकता. जर मोफेदने षटकार खेचला, 2 षटकार खेचले, तर मग शाहिद डागेकडून 2000 रुपये. बाप रे, मोफेद तुमच्यासाठी इथे कॅश प्राइज झाले 2 षटकार, म्हणजे 1 षटकाराची किंमत 1000 रुपये आहे. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज राहिलाय. डासिंग द डाऊन मारण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा वापर केला होता, परंतु नेटवर्क मात्र इथे बॉल मध्ये आणि बॅट मध्ये पाहायला. पुढचा बॉल, जिथे आपण 5वा चेंडू जर पाहिलं ना, मजर जम डॉट डॉट विकेट डॉट, 4 चेंडू मध्ये अजून एकही धाव खर्च केली नाही. सुरुवातीला असं वाटत होते की धावा सहजरित्या पार केल्या जातील, परंतु त्याच धावा या गोलंदाजाने रोखल्यात यशस्वीरित्या.
मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळलेला हा चेंडू अगदी जमिनीलगत मारलेला फटका, जिथे सिंगल धाव मिळते. ऑन द स्ट्राईक फलंदाज सुफियानला जिथे पाहतोय आपण. सुफियानाबाईंसाठी प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज शाहीब दर्जी यांच्याकडून. त्याचप्रमाणे मोठा फटका खेळला गेलाय. जसं इथे पैशांचा आवाज दिला तसा षटकार देखील आलाय. मग सन्माननीय साईम दर्जी यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. अरे दिवानो मुझे पैशानो पैशाना आणि सुफियान भाईच्या बॅट मधून मला मोठं लांब पडल्याचा षटकार देखील पाहायला मिळालाय. इथे सन्मान्य डॉक्टर अरबाज साहेब आले तर त्यांचा इथे मान सन्मान करण्यात येतोय. मी विनंती करतोय शाकिब सिद्दीक यांना की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय डॉक्टर अरबाज साहेबांचा इथे शुभ सन्मान करायचा आहे. षटक क्रमांक आपण पाहिलं तर मग 5वं संपलं, जिथे फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या गेल्या. धावसंख्या पाहिली तर मग इथे 44 धावा आपण पाहायला मिळत आहेत. त्याचनंतर विनंती करतो सादेश शेलार यांना देखील विनंती करतो या आपण मुख्य व्यासपीठात येऊन असं व्हायचं आहे. सादेश शेलार यांना विनंती करतोय. इथे सन्मान केला जाते खऱ्या अर्थाने डॉक्टर अरबाज साहेबांचा. मी शाकिब सिद्दीक यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण डॉक्टर कॅमेरामॅन प्लीज मुख्य व्यासपीठावरती आपला कॅमेरा वर्क करा. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. ओहो, मुंबईची मरीन ड्राईव्ह इथे आलाय फलंदाच्या बॅट मधून कव्हर ड्राईव्ह. पहिला चेंडूवरती चौकार आलाय. भले पूर्ण धावा करू शकत नाही परंतु अर्धा पल्ला गाठण्याचा प्रयत्न नक्कीच करावा लागेल आणि सुरुवात झाली इथे. मग फलंदाज मुंबईच्या बॅट मधून चौकार आलाय. पुढचा बॉल आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिलाय, जिथे आपण पाहिलं तर पॉइंट क्षेत्र आहे. शॉट मध्ये सिंगल धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील इथे कंप्लीट केली जाते. 2 धावा कंप्लीट केल्या जाते. धावसंख्या पाहिली तर मग जिथे 50 हाफ शतक संघाचं इथे पाहायला मिळतोय. म्हणजे अर्धा पल्ला गाठला यशस्वी राहिलाय. 4 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. मोठा फटका खेळला जातोय, जिथे कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू एक टप्प्यानिशी झालाय फरार. धावा मिळतायत इथे 4. डॉक्टर अरबाज यांच्याकडून 3 चेंडू मध्ये जर 2 षटकार मारले तर डॉक्टर अरबाज साहेबांकडनं 500 रुपये आणि त्यात अमीर तुनवे यांच्याकडनं चौकारासाठी 100 रुपये. हा इथे पहा अगदीच बॅट फिरवला होता आणि त्याच प्रयत्नामध्ये आहे, परंतु अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून चेंडू बराचसा दूर राहिला. जिथे पंतांच्या भूमिकेत पाहिलं आपण तर मग पंताच्या माध्यमातून निर्णय मात्र येते की तिथे हा चेंडू अवांतर वाईड आहे. मी विनंती करतो सन्माननीय डॅन शेटे यांना विनंती करतो प्लीज आपण या मुख्य व्यासपीठावर येऊन असं 2 षटकारांसाठी 2000 रुपये शाहिद डागे यांच्याकडनं. हा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न राहिला होता, मात्र या चेंडूवरती देखील कोणती धाव मिळाली नाही. आगाऊपणा केला आणि धावता धावता इथे फलंदाज धावती देखील झालाय. धावसंख्या जर पाहिली तर मात्र इथे आपण तज्जूभाई टायगर्स हा संघ लढखडताना पाहायला मिळतोय. इथे कुठेच्या तरी चुक्या पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू इथे आपण जर पाहिला तर अजूनही पाहिलं तर एक चेंडू बाकी आहे. डॉट चेंडू येतोय. धावसंख्येचा विचार केला धावा धापळ पाहायला मिळत आहेत 55. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न मात्र दिसला नाही. जिथे मॅच मात्र जिंकला ते म्हणजेच उमेरा 11
या संघानं रिजवान भाईजान मुखादम, रिजवान भाईजान मुखादम आपणास विनंती करतो या अतिथी कक्षामध्ये येऊन आपण अस्तनस्त व्हायचं आहे, आपणास विनंती करतोय. तदनंतर फैजान दर्जी या सामन्याचा फैजान दर्जी या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच ठरलाय. ज्याच्या बॅट मधून आपण जर पाहिलं मग 66 जे दुसरं हाफशतक आजच्या या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. 66 धावांचं भलं मोठं खेळी त्यांनी ते साकारले गेली. तर फैजान दर्जी आपण या ठिकाणी यायचं आहे प्लेअर ऑफ द मॅच चा पुरस्कार घेण्यासाठी. पुढचा मॅच विनर यांच्यामध्ये मॅच असेल. मग जिंकलेला संघ पहिली मॅच जिंकल्याची म्हणजेच ज्यांनी एक जर रेकॉर्ड बनवला मग 114 धावांचा ज्यांचा धावांचा उच्चांक पाहायला मिळाला. मुजीब बॉईज विरुद्ध उमेरा 11. उमेरा 11 संघाचा कर्णधार आणि मुजीब बॉईज संघाचा कर्णधार. चला टॉस साठी आपण यायचं आहे आणि मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी विनंती करतो सन्माननीय डॉक्टर अरबाज साहेबांना की सर आपण या आपले शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी आपण पुढे यायचं आहे. पुढचा मॅच विनर वर्सेस विनर. मग मुजीबबाई अलीकर यांचा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये हुमेरा 11 आणि ही मॅच 5 षटकांचा राहणार आहे. 5 षटकांचा हा मॅच असणार आहे. तरी मी विनंती करतो दोन्ही संघाचे कर्णधार आपण इथे टॉस करण्यासाठी यायचं आहे. आपणास विनंती करतोय.